नमस्कार सर्वांना. आणि मी आले आहे गावामध्ये. आता गावामध्ये उरूस चालू झाला आहे आणि उरूस हा 4-5 दिवस असतो आणि मी आता शेवटच्या दिवशी आलेले आहे, कारण 4-5 दिवस तब्येत बरी नव्हती म्हणून मनूला घेऊन आले नव्हते आणि त्यालाही यायचं होतं आणि त्यांनी खूपच हट्ट केला म्हणून त्याला मी आज घेऊन आले. तर चला शॉपिंग करूया, थोडीशी बघूया काय काय आहे. आता मनूला काहीतरी घ्यायचं आहे त्याच्यासाठी तो मला घेऊन आला होता आणि खूप छान उरसामध्ये ना ही यात्रा भरली होती आणि खूप छान गोष्टी पण होत्या विकत घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी. घरातल्या पण बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि घरातील डेकोरेशनसाठीही खूप छान वस्तू होत्या. आता ह्या वस्तू आपण पाहतोय ना, या दुकानांमध्ये खूप महाग आहेत, खूप महाग असतात आणि पण इथे खूप स्वस्त वस्तू होत्या ह्या. काही गोष्टी तर आपण जे गळ्यातले वगैरे कानातले घालतो ना, हे तर खूप 20 रुपये 30 रुपयेला होते आणि आपण ज्यावेळी या दुकानामध्ये घेतो त्यावेळी याची किंमत 4 ते 5 पटींनी जास्त असते. आता हे कानातले तुम्हाला मी जे दाखवत आहे ना, हे फक्त आणि फक्त 20 रुपयेला आहेत. तुम्हाला विश्वासही बसणार नाही. या गोष्टी एवढ्या स्वस्त होत्या आणि यात्रेमध्ये वगैरे आपण ज्यावेळी बाहेर खरेदी करतो ना, त्यावेळी आपल्याला वस्तू खूप स्वस्त मिळतात आणि याच गोष्टी आपण ज्यावेळी दुकानात वगैरे घेतो ना, त्यावेळी खूप महाग मिळतात आपल्याला आणि आपण फक्त हट्ट करतो की आपल्याला दुकानात वस्तू घ्यायला पाहिजेत, मॉलमध्ये घ्यायला पाहिजेत. तर तुम्ही असे शॉपिंग करून बघा, तुम्हाला ही खूप आवडेल. आणि या वस्तू ना खूप खूप स्वस्त होत्या, मला तर खूप आवडल्या. मी थोडीफार शॉपिंग केली आणि मनूसाठीच खरं जास्त आम्हाला त्याचा हट्ट होता म्हणून मी त्याला घेऊन आले होते. पाळण्यात वगैरे मी काही बसले नाही किंवा त्यालाही नाही बसवलं, कारण माझी तब्येत बरोबर नव्हती आणि त्याच्याबरोबर कोण बसण्यासाठी कोणीच नव्हतं. म्हणून थोडंसं आम्ही फिरलो, छान एन्जॉय केला आणि थोड्याशा छोट्या मोठ्या गोष्टी ची खरेदी केली आणि नंतर घरी आलो. आता या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही सर्वांनी या बघा कशा आहेत आणि थोडंसं एक्सपिरियन्स करा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही यात्रेत वगैरे कुठे जाल तर तुम्ही नक्कीच शॉपिंग कराल अशी अपेक्षा करते. आणि या लोकांनाही खरंच आपल्यामुळे थोडंसं आपण ज्यावेळी शॉपिंग करतो ना, त्यांनाही पण छान वाटतं आणि त्यांचा पण चांगला बिझनेस होतो. आणि मॉलमध्ये वगैरे तर काही सर्वजण शॉपिंग करतात, पण आपण आपले पैसे वेस्ट घालवतो आणि पैसे तर जातातच आपल्याला, पण ह्या वस्तू ज्या आपण मॉलमध्ये घेतो ना, त्याच वस्तू आपल्याला इथेही त्याच रेट, म्हणजे त्याच वस्तू आपल्याला खूप कमी आणि आपल्या बजेटमध्ये मिळतात. तर हा एक्सपिरियन्स तुम्हीही करा आणि अशा वेळी ज्या म्हणजे यात्रेमध्ये किंवा बाहेर अशी लोक बसलेले असतात ना, खरंच त्यांच्याकडून तुम्ही शॉपिंग करा. थोडंसं त्यांनाही सपोर्ट होतो आणि आपलंही बजेटमध्ये आपल्याला गोष्टी मिळतात. आता खरंच खूप छान म्हणजे वस्तू होत्या इथं. लाकडाच्याही वस्तू होत्या, मुलांच्या छोट्या छोट्या मुलींच्या ह्या राजस्थानी चप्पल्स वगैरे खूप छान होत्या. आता माझ्याकडे मुलगी नाही आहे म्हणून मी काही असली शॉपिंग केलीच नाही. फक्त थोडंसं खेळणी वगैरे मनूला फक्त याच्यात बसवलं होतं, त्याचा काही शूट मी घेतला नाही. आणि ते पाळणे वगैरे खूप छान होते. आता खूप छान यात्रा होती. तरी आता बऱ्यापैकी इथे यात्रा कमी झालेली आहे, कारण मी खूप लेट आलेले आहे. आता एवढी गर्दी होती ना, मला भीतीही वाटत होती की, कारण मी मनूला एकट्यालाच घेऊन आले होते आणि थोडंसं माझं शूट पण चालू होतं आणि त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं होतं. आणि कसं होतं ना, यात्रेत गेलं की मुलांना खेळणी वगैरे दिसली की ते थोडंसं व्हायबल होतात. त्यांना असं वाटतं की खेळणी बघावेत, घ्यावेत आणि मग ते त्यांच्यावर थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागतं. आता मी इथे ज्यावेळी एरोप्लेन इथं घेत होतो, तर हे जे बाळ आहे की नाही, तुम्ही बघा, हे बाळ ना, त्या काकांचं लक्ष नव्हतं त्या दादांचं आणि हे बाळ इथं खेळत होतं. त्यांनी पण एवढं निष्काळजीपणाने ते बाळ ठेवलं होतं इथं. त्याला काहीच सपोर्ट नाही आहे साईडला वगैरे आणि हे बाळ ते मला दाखवत होते आणि माझंही लक्ष नाही, कारण मला एरोप्लेन घेत होते. आणि ते बाळ बघा तुम्ही, पाठीमागं सरकत सरकत ना हे बाळ खाली पडलं. कोणालाही कळलं नाही. ते पाठीमागे त्यांच्या कोणतरी ताई वगैरे होत्या, त्यांनी मग ते बाळ उचललं. मला तर एवढं वाईट वाटलं ना त्या बाळाला बघून. म्हटलं त्या दादांना मी थोडंसं समजावून सांगितलं, दादा म्हटलं असं नका करू, बाळावर लक्ष द्या म्हटलं, तुमचा धंदा पण करा आणि त्या बाळाला आधी लक्ष द्या म्हटलं. मग ते पण म्हणले, हो ताई ठेवतो लक्ष, माझं लक्षच नाही राहिलं म्हटले. तर अशा पद्धतीने आपल्या मुलांचीही काळजी घेत जावा बाहेर गेल्यावरती. आणि खरंच खूप छान शॉपिंग झाली आणि खूप बजेटमध्ये शॉपिंग झाली माझी. आणि तुम्ही पण अशा गोष्टी खरेदी करत जा. अशा लोकांना आपल्यामुळे त्यांचा बिझनेस होत असतो. आता थोडंसं मी तुम्हाला दाखवते आणखी काय काय आहे आणि तुम्हीही एन्जॉय करा.
आणि हे पहा, इथं लाकडी वस्तूही होत्या. आता मला जे हवं होतं ना ते इथं नव्हतं, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. पण ते पाहिलं, मोबाईलचे कवर तर 50 रुपयाला होते फक्त. आणि हे जर आपण दुकानात घेतले ना तर 150-200 रुपयाला हे आपल्याला मिळतात. म्हणजे तुम्ही बघू शकता किती स्वस्त वस्तू आपल्याला इथे मिळू शकतात. आता हे कानातले पण फक्त 30 रुपये 40 रुपयाला होते. आणि ह्याच दुकानात गोष्टी घेतल्या तर आपल्याला खूप महाग मिळतात. आता ह्या काकांनी पण, मी म्हणत होते काका आणखी कमी करता का, तर काका म्हणले जास्त घ्या मग आणखी कमी करतो. पण नाही म्हटलं काका, नको कमी करायला, आधीच तुम्ही खूप कमी रेटमध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही आणखी किती कमी करणार. तर अशा पद्धतीने आम्ही शॉपिंग केली. आणि आता तुम्ही पुढचा व्हिडिओ पण कंटिन्यू करा. आता इथे काही स्टीलची भांडी वगैरे पण होती, ही पण खूप स्वस्त होती. मला ती हंडी आवडली होती, जर्मनची आहे ती. पण मी पूर्णपणे हिंडेलियम वापरायचं बंद केलं ना, त्याच्यामुळं खरं ती मी बघितली पण नंतर नको म्हटलं. आपण आता वापरायचं बंद केलं आहे ना, तर नकोच म्हणून नाही घेतली. आणि इथे ना खूप छान चॉपर वगैरे पण होते. हे चॉपर पण खूप स्वस्त होते. आणि इथे तर ना फक्त कोणतीही वस्तू याला 10 रुपयालाच होती. मग इथे मी जरा थोडेसे बो वगैरे घेतले, क्लचर्स घेतले आणि खूप छान क्लचर्स होते इथे. खूप छान वस्तू होत्या. आता हे पहा, हा फक्त क्लचर 10 रुपयाला होता. आता हा जर क्लचर आपण दुकानात घेतला तर खरंच खूप महाग असतात आणि इथे फक्त 10 रुपयाला होते. तर खूप छान यात्रा होती आणि
मला पण खूप छान वाटलं. नेक्स्ट टाईम ज्यावेळी मी आणखी येईन ना त्यावेळी आणखी भरपूर शॉपिंग करेन नेक्स्ट इयरमध्ये. तर अशा पद्धतीने खूप छान यात्रा भरली होती आणि खूप छान गोष्टी आम्ही खरेदी केल्या. तर आता मी त्याचाही व्हिडिओ टाकेन की मी यात्रेमधून काय काय शॉपिंग केली. तर खूप छान वाटलं शॉपिंग करायला आणि आपल्या बजेटमध्ये शॉपिंग असेल तर आपल्याला आणखीनच भारी वाटतं. तर याही गोष्टी फक्त 10 रुपयाला होत्या आणि इथे कपडे वगैरे होते, बॅग्स पण विकायला होत्या आणि ह्या बॅग्स फक्त 100 रुपयामध्ये होत्या. आता ह्या बॅग्स आपण कुठे बाहेर नेलं गेलं तर आपल्याला कुठेच 100 रुपयाला आपल्याला मिळणार नाही, पण या सर्व बॅग्स 100 रुपयाला होत्या. खूप छान शॉपिंग झाली.